Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. इथे चर्चा सुरू होती की राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेणार का, ते येतील का, काँग्रेस विरोध का करतंय, आणि आता मध्येच काँग्रेसनं तिसरीच भूमिका घेतली. म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार का किंवा महाविकास आघाडीत एकत्र येणार का अशी चर्चा आपण करत राहिलो. आणि आता राज ठाकरे काय, आम्हाला उद्धव ठाकरेही नको असं काँग्रेस म्हणतंय. मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेच काय, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही निवडणूक लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळी सुद्धा मी हेच सांगितलं होतं. काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही मी रमेश चन्नीथला यांच्यासमोर हीच गोष्ट सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही, असं काँग्रेसचे नेते भाई जगताप म्हणाले. या सगळ्यावर आता उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेसचे इतर नेते आणि भाई जगताप स्वतः पुन्हा एकदा बोललेत. आणि मला एक गोष्टीचं म्हणजे तुमच्या प्रश्नावरच मला आश्चर्य हे वाटतंय. मी ज्यावेळेला 3 वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो त्याही वेळेला माझा हाच स्टँड होता आणि माझा एकट्याचा नाही, तर आमच्या मुंबईतले आमचे सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांचा आमचा हाच स्टँड आहे की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं. त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन जो फिरत असतो, आपल्या आपल्या वॉर्डामध्ये फिरत असतो, आपल्या आपल्या जिल्हा गटामध्ये फिरत असतो, पंचायत समितीच्या गटामध्ये फिरत असतो, नगरपालिकेमध्ये फिरत असतो, त्याला एक अपेक्षा असते की बाबा आमच्या नगरपालिकेच्या, आमच्या जिल्हा परिषदेच्या, आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे. एवढं मात्र मी नक्की सांगेन, काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही, माझं स्पष्ट मत आहे. आणि ते असं आहे, मी पहिलं वाक्य असं म्हणालो, तुम्ही लोक कन्व्हिनियंटली किंवा सोयीस्करपणे नाही मग याच्या काँग्रेसच्या शिवाय बसणार नाही. मी तर पहिलं वाक्य असं होतं, काँग्रेसचा महापौर बसेल, ते पहिलं दाखवा, नंतर पुढचं बघू. त्या आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्यात किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी असू, स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं बरोबर आमच्याबरोबर बंधन नको. वर्षा गायकवाड यांनाही भाई जगतापांची बाजू एका अर्थी सांभाळून घ्यावी लागतीये की काय असं दिसतंय. त्या काय म्हणाल्या बघूया. मला असं वाटतं की पीएससी मध्ये मी आधीच सांगताना सांगितलं की पीएससी असेल किंवा म्हणजे पॉलिटिकल अफेअर कमिटी असेल किंवा आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी मीटिंग असेल, याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा जे म्हणणं होतं ते नेत्यांनी आमचे प्रभारी रमेश चन्नीथला साहेब आणि UB व्यंकटेशजी जे आमचे सेक्रेटरी त्यांच्यासमोर मांडलं. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये सुद्धा जे आहे ते कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. बिलकुल तो पूर्ण कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा अधिकार आहे की त्यांनी त्यांचं मत आहे ते पक्षाला सांगणं, कारण शेवटी पक्ष संघटना कशी मजबूत होईल, पक्ष येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनला कसा सामोरं जाईल या संदर्भामध्ये चर्चा पक्षामध्ये होत असते. आणि त्याच्यानंतर जो आमचा निर्णय असतो हा पूर्णपणे जो आहे तो आदरणीय आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय राहुल गांधीजी आणि आदरणीय सोनियाजी गांधी या संदर्भामध्ये घेतील. प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वोट बँकपेक्षा आम्हाला सगळ्यात महत्वाचा ज्या विषयावर आम्ही सातत्याने जात आहोत ते मी सांगितल्याप्रमाणे, एक म्हणजे ही लोकशाही आणि ह्या देशाचं संविधान, या दोन्ही गोष्टी जपल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही धागा सांगतो याचाच अर्थ की सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. मुंबई ही सर्वांची आणि मुंबईचा सर्वांचा जो आहे मुंबईच्या विकासामध्ये आपला हातभार आहे. आम्ही जे तुम्हाला सातत्याने सांगतोय तो आम्ही तेच सांगतोय की आम्ही कायदे मानणारी मंडळी आहोत आणि जे कायदे घेत असतील हातामध्ये त्यांच्याशी किती आम्ही पुढे जाऊ या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल. मला वाटत नाही, कारण आम्ही सुरुवातीलाच ठरवलेलं आहे आणि आमचं सुरुवातीला ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा. जर या निर्णयाच्या संदर्भात काही बदल करायचा असेल तर दिल्लीतून हायकमांडच्या काही सूचना आल्या तर मग तो सगळ्यांना मान्य करेल. भाई जगतापांनाही मान्य करावं लागेल आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वालाही मान्य करावं लागेल. मुंबईच्या काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहे की स्वतंत्र लढावं, म्हणजे जसं की नागपूरमध्ये अशा ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला नाही.
नक्कीच केलं जाईल. आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला युती करायची असेल तर तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा, करायची की नाही करायची. आम्ही त्यांच्यावर सोडलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला विचारताय ते 2 भाऊ आले तर तुमचं काय, हे 3 तिघाडा काम बिघाडा, हे 3 दिशेला चालले. हे तर यांच्यामध्ये कुठेच नाही. सत्तेची खुर्ची बाजूला बसून एकमेकाचे रोज तोंड बघणारी, सत्तेचा मलिदा खाणारी, एकत्र बसून महाराष्ट्र लुटणारी टोळी हे कुठे आघाडी करतायत? हे तिघांच्या संदर्भात कुठे आघाडी झाली आहे? आमच्यावरच काय प्रश्न? आम्ही स्वतंत्र लढतो किंवा लढावं हा जर कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर तो त्या ठिकाणी निर्णय त्यांनी घ्यावा, हे आम्ही त्यांच्यावर सोडलेला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुद्धा प्रचंड संतापले. त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. भाई जगतापांनी मोठी घोषणा केली आहे. बोला क्या हो गया? मुंबई महानगरपालिका सोबळावर अशी घोषणा केली. बोलो क्या? अब क्या हिंदी में क्या है? देखिए, भाई जगताप जी मुंबई कांग्रेस के इकाई के नेता हैं. वो कोई देश के नेता नहीं है, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के कोई राष्ट्रीय अध्यक्ष नहीं है. जैसे हमारे नेता उद्धव ठाकरे साहब मातोश्री में रहते हैं, वैसे कांग्रेस के सभी बड़े नेता दिल्ली में रहते हैं. महानगर पालिका में किसके साथ युति करनी है, किसके साथ गठबंधन करना है, यह ना तो हमारा अधिकार है ना भाई जगताप जी का है. यह राहुल गांधी जी, मल्लिकार्जुन खड़गे जी, उद्धव ठाकरे जी, आदित्य ठाकरे जी का अधिकार है. अगर भाई जगताप को लगता है कि वो अकेले चुनाव में जाने में सक्षम है तो हमारा नाम तो शिवसेना है. हमने तो 27-28 साल महानगर पालिका पे अकेले चुनाव जीतकर भगवा फहराया है. हमने तो 2017 में भारतीय जनता पार्टी को भी हराया जबकि उनकी केंद्र में भी सरकार थी. तो हम किसी से डरते नहीं है. हाँ, इंडिया गठबंधन और महाविकास आघाड़ी होने के नाते हम प्यार जरूर करते हैं अपने सहयोगियों को, लेकिन कोई हमें ललकारेगा तो हम तो शिवसेना है, हम अकेले सक्षम हैं. क्योंकि बाकी जो जंगल में सियार वगैरह हो तो झुंड में आते होंगे, शेर तो हमेशा अकेले आता है. और शेर जब दहाड़ता है तो छोटे मोटे जो शेर के कंपटीटर हैं वो भाग जाते हैं. तो हमें कोई नैतिकता का पाठ न पढ़ाए. हम मित्र हैं तो मित्र हैं, और अगर हम दुश्मन हैं तो फिर हम जानी दुश्मन हैं. आता सगळेच बोलत असताना एकनाथ शिंदेची शिवसेना तरी कशी मागे राहील, त्यांचेही नेते काय म्हणाले बघूया. जो भाई जगताप इसी तरह की बातें करते हैं, कभी चुन के नहीं आए, तो उसका जो उत्तर है, उसकी प्रतिक्रिया है. राज साहब ठाकरे के बारे में इसी तरह का अगर बातें वो करते हैं तो मन से पदाधिकारियों को उसका उत्तर पूछो. जो रोज राज साहब नहीं कुछ बोलते, लेकिन रोज जो शिवसेना के खिलाफ जो बातें कर रहे हैं मनसे के पदाधिकारी, उनको पूछो कि भाई जगताप के जो उन्होंने बयान दिया उसके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है. जो भाई जगताप कभी एक चुनाव भी चुन के नहीं आए, जो लोगों से होती है, पिछले दार से वो एमएलए होते हैं, तो उनको पूछो उनकी प्रतिक्रिया क्या है. आता हे सगळं घडत असताना खरंच महापालिका निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष स्वबळाचा नारा देतात का काही ठिकाणी 2 पक्ष एकत्र येतात का निवडणुका झाल्यानंतर 2 पक्ष एकत्र येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.